तुम्ही दोघे एकत्र येण्यामुळे एक चर्चा सुरू झाली की 2014 मध्ये भाजपच्या विरोधात मनसेने उमेदवार दिले होते. 2019 मध्ये भाजप विरोधी भूमिका घेतली होती. 2024ला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आणि आता त्याच्यानंतर 2025-26 तुम्ही आता एकत्र आलात, दोन बंधू. बरोबर. हे जे भूमिकेतलं सातत्य नसणं आहे, वेगवेगळ्या भूमिका दरवेळी घेणं, आता हे वेगळं पुन्हा काय करतील असा प्रश्न उपस्थित होतो. नाही, पण हे त्याचं काय? मी आधी बोललोय. तुम्ही पण एक टीव्ही चॅनल चालवता. मला सांगा, तुम्ही एक माणूस चुकताना दिसला, खास करून पंतप्रधान, तर तुम्ही नाही का बोलणार? बरं, 370 सारखं कलम आणल्यावर राजसाहेबांनी पहिलं त्यांचं अभिनंदन केलेलं. मग चांगलं केल्यावर चांगलं नाही का बोलायला पाहिजे? जेव्हा 2014 मध्ये साहेब गुजरातला जाऊन आले, तेव्हा त्यांना वाटलं की मोदीजींसारखा एक माणूस, मला वाटतं, देशाचा पंतप्रधान झाला तर कुठेतरी देश सुधरेल, हे आम्हाला वाटलेलं. त्याच्यानंतर तुम्ही तर जीएसटीचं आणलं, डिमॉनिटायझेशन आणलं, ह्या सगळ्या गोष्टी आणल्यावर आम्ही नाही का बोलायचं? आणि आता 24 पण तुम्ही बोलताय. 24 मध्ये राजसाहेबांनी स्टेजवर, मला वाटतं, मोदींच्या समोर भाषण करून सांगितलं की आजही महाराष्ट्र एक नंबरवर आहे आणि महाराष्ट्र साठी आम्हाला काही मुद्दे अपेक्षित आहेत, तुम्ही पंतप्रधान झाल्यावर ते फक्त करून द्या. तेव्हा आम्ही असं नाही बोललो ना की आम्ही इकडे इकडे लढतोय, आम्हाला पाठिंबा द्या. बिनशर्त पाठिंबा दिला त्यांना. आणि त्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. मुंबई गोवा हायवे, महाराजांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन, असे 5-6 मुद्दे मांडले त्यांच्यासमोर, ज्याच्यातनं एक आपण करून पण घेतला. बाकीच्यांचं पण फॉलोअप चालू आहे. आणि आता तुम्ही 53 जागा लढताय, त्याच्यातल्या 33 जागा ह्या भाजपच्या विरोधात आहेत. ही काही रणनीतीचा भाग आहे की? मी एक मिनिट, फक्त ते भूमिका बदलल्याचं तुम्हाला परत सांगतो की अगेन मी त्या दिवशी पण बोललो की 24 ची निवडणूक ही तुम्ही स्वतंत्र पक्ष म्हणून आणि तुम्ही लोक म्हणून पण बघितलं तर समोर राहुल गांधी आणि मोदी आहेत. तर तुम्ही कोणाला मतदान करणार? बरं, राहुल गांधी इलेक्शनच्या काळात असे का वागतात आणि इलेक्शन नंतर ज्या प्रकारे ते उतरले, दुबार मतदारांचा जी काय त्यांनी ते प्रेझेंटेशन केलं, अतिशय आवडलं मला. असे अग्रेसिव्ह राहुल गांधी जर मला निवडणुकीच्या वेळेला बघायला मिळालं, तर चित्र वेगळं असेल. तर आम्ही बोलायचं नाही का ते? बरोबर. सॉरी, तुम्ही काहीतरी. नाही, तुम्ही 53 जागा लढवताय, त्याच्यातल्या 33 जागा ह्या भाजपच्या विरोधात आहेत. आणि चर्चा अशी होती की मनसेला सपोर्ट भाजप करेल आणि शिंदेच्या जागा पाडायला त्याचा उपयोग होईल, असं एक जी चर्चा होती. तुम्ही भाजपच्या विरोधात 33 जागा घेतल्या, याच्या मागे काही रणनीती आहे? नाही, मी असं बघत नाही. तुम्हाला मी असं निवडणुकांकडे बघत नाही ना. मी त्या चर्चेत होतो. मी जे आपले उमेदवार आहेत शिवशक्तीचे, त्या सगळ्यांसाठी प्रचार करतोय आणि जोर लावून प्रचार करतोय. त्याच्यामुळे मी असं नाही बघत की कुठच्या सीट पाडायला. मला वाटत नाही की आता समोर कोणीही असेल तरी जो राग आहे, जो जनतेचा राग आहे, कारण शेवटी आपण अनुभवतोय ते, मला वाटतं महाराष्ट्राची किंवा मुंबईची जनता पण अनुभवते ना. अशी निवडणूक त्यांनी पण बघितली नसेल.